अभिनंदन सर. हॅपी टू हेल्पच्या माध्यमातून तुम्ही लोकांना बऱ्यापैकी वेगळी वेगळी मदत करतात. म्हणजे इन्शुरन्स सेक्टर असेल, हेल्थ इन्शुरन्स असेल किंवा फायनान्स कन्सल्टन्सी असेल. तर ह्या सगळ्याच्या मध्ये मला असा मोठा प्रश्न आहे की मी समजा हेल्थ इन्शुरन्स करायचा आहे, तर मी तो का करावा? कारण भविष्या मग काळामध्ये मी कधीतरी आजारी पडणार आहे आणि त्या आजारी पडण्यासाठी माझ्या त्या मिळकतीमधला एक हिस्सा काढून त्याच्यामध्ये मी आता तुम्हाला द्यायचा आहे, इन्शुरन्स कंपनीला द्यायचा आहे आणि मी कधीतरी आजारी पडेन त्यावेळेला त्याचा मला उपयोग होणार आहे. तर अशा केसमध्ये माझ्या मनामध्ये किंवा सगळ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न अजूनही आहे. म्हणजे खूप मोठा सेक्टर असा आहे की हेल्थ इन्शुरन्सची गरज काय आहे? हेल्थ इन्शुरन्स बेसिकली सर आहे ना, गेली 25-30 वर्ष मार्केटमध्ये आहे. त्याला मेडिक्लेम म्हणून लोक ओळखत होती. तर हेल्थ इन्शुरन्स कोविड नंतर लोकांना त्याची जाणीव व्हायला लागली, कारण कोविडमध्ये भरपूर असे क्लेम आले जे आपल्या पॉकेटमधून आपल्याला खर्च करावे लागले. तर लोकांना लक्षातच आलं नाही की हेल्थ इन्शुरन्स केला असता तर आपल्याला काय मदत झाली असती. खरं मी त्याचं एक चांगलं उदाहरण देतो तुम्हाला. जसं की आपण घर बांधतो, फ्लॅट घेतो, हे सगळं करतो, त्याला एक प्रोटेक्शन म्हणून आपण कुलूप किंवा डिजिटल लॉक वगैरे घालतो. का घालतो? चोरी तर आजपर्यंत कधी झाले का? नाही झाली. इथून पुढे होणार आहे का? माहित नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आपण सेफ्टी म्हणून आपण ते लॉक घालतो. तसंच हेल्थ इन्शुरन्स आहे. हेल्थ इन्शुरन्स हे तुमच्या भविष्यामध्ये येणाऱ्या खर्चाला एक कुलूप आहे आणि प्लस तुम्हाला लाईन ऑफ ट्रीटमेंट चांगली मिळावी. कारण आज आपण मिडल क्लास फॅमिलीमध्ये, सांगली मिरजेमध्ये आपण अर्बन आणि रुरल ह्या दोन्ही मध्यात आहे. तर लोकांना खर्च पैसे, कारण आपण 10-15 लाख 20 लाख एका मिडल क्लास फॅमिलीला साठवायचे झाले तर जवळपास त्याचे 10-15 वर्ष निघून जातात, सगळा खर्चच हो. आणि एक जर क्लेम आला, एक दवाखाना असाला, तो कॅन्सर असू दे, ऍक्सिडेंटल असू दे, तर पूर्ण आपली आयुष्याची संपत्ती सगळी संपून जाऊ शकते. त्यामुळे मोठं प्रोटेक्शन घेऊन आपण आपल्या पैशाला आणि आपल्या होणाऱ्या आजाराला चांगली ट्रीटमेंट मिळावी म्हणून आपण हेल्थ इन्शुरन्स नक्की करायला पाहिजे. अच्छा, म्हणजे हेल्थ इन्शुरन्स घ्यायला पाहिजे हे कळलं. पण हेल्थ इन्शुरन्स घेत असताना त्याच्यासाठी एकच कुठला ग्रुपिंग आहे का, की मी आता एक 50 नंतर मी घ्यायला पाहिजे, 50च्या आधी घ्यायला पाहिजे, यंग असताना घ्यायला पाहिजे, बाळ असताना घ्यायला, कधी घ्यायला पाहिजे? तो योग्य, तुमच्या दृष्टीनं योग्य असणारी वेळ कोणती? योग्य वेळ हीच आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही आजारी पडण्यापूर्वी किंवा ऍक्सिडेंट होण्यापूर्वी ती पॉलिसी करायला पाहिजे. हे माझं मत आहे. कारण कुणालाच माहित नाहीये, आज लहान बाळापासून तुम्ही सिनियर सिटीजन पर्यंत बघताय आणि तुम्ही सगळे हॉस्पिटल्स एकदा चेक करा, तिथले आयसीयू चेक करा, तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक जण तिथे ऍडमिट आहे, कुणाच्या ना कुणाच्या घरातला तो व्यक्ती ऍडमिट आहे आणि त्याच्या बाहेर जे त्याचे नातेवाईक बसलेत ते चिंताग्रस्त आहेत दोन गोष्टीसाठी. एक तर किती खर्च येणार आहे आणि आमचा पेशंट किंवा आमचं जे नातेवाईक आहे तो सुखरूप आमच्या घरी येऊ शकतो का. त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स करायचं कोणतं वय नाही आहे. 91 दिवसाच्या बाळापासून हेल्थ इन्शुरन्स करता येतो आणि सिनियर सिटीजन 99 एज पर्यंत आज आपल्याला इंडस्ट्रीमध्ये अवेलेबल आहेत हेल्थ इन्शुरन्स. तर हा विचार नक्की करायला पाहिजे की हेल्थ इन्शुरन्स ही काळाची गरज आहे आणि आज आता ताबडतोब ह्या गोष्टीवरती करायला पाहिजे. ओके, ठीक आहे. मी हेल्थ इन्शुरन्स करावा या गोष्टीला मी कन्व्हिन्स झालो, तुम्ही जे काही उदाहरणं दिलीत. परंतु हेल्थ इन्शुरन्स करण्यासाठी जी अमाऊंट आहे, म्हणजे किती रुपयांच्या रकमेचा मी हेल्थ इन्शुरन्स करायला पाहिजे, याच्यासाठी काय कॅटेगरी आहे का? आता सिंपल एक फायनान्शियल कॅल्क्युलेशन आहे. जेवढं आपलं वर्षाचं इन्कम आहे त्याच्या 3 ते 5 पट आपलं कव्हर असायला पाहिजे. का पण तसं काय? कारण समजा माझं 10 लाख रुपयाचं इन्कम आहे आणि 5 लाख रुपयाचा क्लेम आला तर मी मे बी मॅनेज करू शकतो. हे पण अवघडच आहे, बाकीच्या पण खर्च असतात, कारण ते माझ्या इन्कमच्या आत आहे तर मी ते करू शकतो. इन्शुरन्स कधी करावा? जे माझ्या कॅपॅसिटीच्या बाहेर जाऊ शकते. आता मी तुम्हाला गाडीचं उदाहरण देतो. आपण 10-15 लाखाची गाडी घेतो, कॉमन मॅन आयुष्यात एकदाच गाडी घेतो म्हणून तो इन्शुरन्स करतो, कारण गाडी स्क्रॅप झाली किंवा पूर्णच डॅमेज झाली, टोटल लॉस झाला तर तेवढी किंमत त्याला परत मिळावी जेणेकरून तो परत एखादी गाडी घेऊ शकेल. तर हेच आहे त्याच्या पाठीमागे. आणि हेल्थ इन्शुरन्स मध्ये बेसिक कन्सेप्ट काय की एखादी घटना झाली, फॉर एक्झाम्पल एन्जिओप्लास्टी झाली किंवा कॅन्सर सारखा मोठा आजार झाला, तर तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स परत मिळत नाही. म्हणून जेवढा मोठा कव्हर घेता येईल तेवढा तुम्ही घ्यायला पाहिजे. कॅल्क्युलेशन सांगते की 3 ते 5 पट असायला पाहिजे. मेट्रो सिटी मध्ये असाल तर ती अमाऊंट खूप जास्त होऊ शकते. म्हणजे मला समजा 10 लाख रुपये जर वर्षाचं इन्कम असेल तर साधारण 30 लाख रुपयापर्यंतचा इन्शुरन्स मी घ्यायला पाहिजे, जेणेकरून येणारं बिल जे आहे ते माझ्या बेअर होण्याच्या बाहेरच असेल तर मी त्यातनं सर्वाय होऊ शकेल. आता याच्यामध्ये प्रश्न आहे की त्याच्यासाठीचा जो हप्ता भरायचा आहे, म्हणजे वार्षिक हप्ता जो भरायचा आहे, तो माझ्या इन्कमच्या किती असायला पाहिजे साधारणतः? इन्कमच्या असं सांगता येणार नाही, कारण
एज नुसार प्रीमियम ठरतात. आता बरोबर. ज्याचं एज जास्त आहे त्याचं इन्कम कमी असेल तरी तर पण त्याला मोठा घ्यावा लागेल. मोठं घ्यावं लागणार आहे. हं. त्यामुळे त्यामध्ये बेसिक कन्सेप्ट काय आहे की तुम्हाला एक ऍव्हरेज माझं एक तिकीट साईज की 50,000 पर्यंत तुमचा प्रीमियम यायला पाहिजे. बरं. म्हणजे मॅक्झिमम हं. तुमचा 50,000 पर्यंत प्रीमियम यायला एज नुसार. हं. आणि मिनिमम स्टार्ट होते 10 ते 15,000 रुपयापासून. बरोबर. खरं कव्हर किती घेताय 2-3 पॅरामीटर आहेत. हं. तुमचं एज किती आहे, हं. तुमचं कव्हर किती घेणार आहे, फॅमिली मेंबर्स किती आहे, तुम्हाला हं. मेडिकल हिस्ट्री काय आहे का, बीपी शुगर, हं. तर ह्यानुसार तुमचा प्रीमियम कमी जास्त होऊ शकतो. बरोबर. आणि थोडक्यात काय, जेवढं जास्त कव्हर घेणार तेवढं तुम्हाला डिस्काउंटिंग मिळतं IRDA कडनं. बरं. प्रत्येक कंपनी काय करते, म्हणजे समजा 10 लाख रुपयाचा प्रीमियम 15,000 आला असेल तर 20 लाखाचा 30,000 येत नाही, हा. तो 18,000 रुपये येतो. हा. म्हणजे जेवढं मोठं कव्हर घेणार त्यावेळी तुम्हाला ते डिस्काउंटिंग होऊ शकतं त्याच्यामध्ये. बरोबर. म्हणजे तुम्ही कव्हर किती घेणार आहे त्याच्यावरती तो प्रीमियम आहे, आणि तुमचं एज किती आहे आणि तुमची मेडिकल हिस्ट्री काय आहे, फॅमिली म्हणजे- मेंबर्स काय आहेत ते. आता ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की तुमचा रोल नेमका काय असतो याच्यामध्ये. एक समजा माझ्यासारखा माणूस तुमच्याकडे केस घेऊन आलो, तर हॅपी टू हेल्पचा काय ह्याच्यामध्ये रोल असतो? हॅपी टू हेल्प गेली 10 वर्ष झाले मार्केटमध्ये हेल्थ इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये काम करते. हं. तो अनुभव आहे. हं. आणि आपण 600च्या वर क्लेम पण सेटल केलेला आहे. त्यामुळे प्रत्येक प्रकारचा क्लेम आम्ही सेटल केलेला आहे. हं. तर आम्हाला पूर्ण अनुभव आहे की कस्टमरचे एज काय आहे, त्याची हिस्ट्री काय आहे, फॅमिली मेंबर्स किती आहेत, कव्हर कितीचं द्यायला पाहिजे, हं. कोणत्या फॅसिलिटीज असायला पाहिजेत, कोणत्या ज्या कामाच्या नाही आहेत, नुसताच व्हॅल्यू ॲड ऑन आहे, तर त्या असायला पाहिजेत का नको, ह्याच्यावर आम्ही कन्सल्टन्सी करतो. आता एखादं मिडल क्लास आहे किंवा एकदम लोअर मिडल क्लास आहे, म्हणजे त्याचं इन्कम 10-15 हजार रुपये महिन्याचं, तर त्याला माझ्या भाषेत मी सांगू शकतो की आपल्याला गाडी घ्यायची आहे तर आपण अल्टो घेऊया. बरोबर. अल्टो घेऊया. आपल्याला स्विफ्ट घ्यायची, नेक्सॉन घ्यायची, ते पुढचं ठरवू. आता अल्टो घेऊया. हा. मला स्विफ्ट घ्यायची आहे म्हणून मी अल्टो पेंडिंग नाही ठेवायला पाहिजे. मी अल्टो घेऊन सेफ व्हायला पाहिजे. मग आम्ही कन्व्हिन्स करू शकतो सर अल्टो आणि स्विफ्ट मध्ये काय डिफरन्स येतोय, तेवढी तुमची कॅपॅसिटी असेल तर तुम्ही ते पुढे करा. कारण मिनिमम तुम्ही अल्टो घेऊन पुढे जायला पाहिजे. मग बेसिक स्टँडर्ड प्लॅन तुम्ही घेऊ शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला फीचर्स कमी मिळतील, तर तुमचा हेल्थ इन्शुरन्स कव्हर होईल त्यामध्ये. बाकीचे ऍडिशनल फॅसिलिटीज तुम्हाला मे बी मिळणार नाहीत. कारण मार्केटमध्ये असे खूप चांगले प्लॅन आहेत की आम्ही तुम्हाला व्हॅल्यू फॉर मनी पण प्लॅन देऊ शकतो आणि कव्हर पण एक्स्ट्रा देऊ शकतो. म्हणजे ज्यांना हेल्थ इन्शुरन्स करायची इच्छा हा पॉडकास्ट बघून होईल, त्यांनी जर तुमची भेट घेतली तर त्यांच्या इन्कम नुसार, त्यांच्या प्रकृतीनुसार आणि त्यांच्या एज नुसार त्यांना द बेस्ट काय आहे हे तुम्ही सजेस्ट करू शकता. आता याच्यामध्ये काही वेळेला प्रश्न असा येतो, आता माझ्या स्वतःच्या फॅमिलीबद्दलच हा प्रश्न मी विचारतोय की माझी मिसेस आहे टीचर आणि ब्लड रिलेशन मध्ये मी असल्यामुळं मला आणि तिला, आम्हाला दोघांनाही गव्हर्नमेंटचं त्यांचं जे मेडिकल बिल मिळतं त्या ह्याच्यामध्ये आम्ही दोघंही कव्हर आहोत. जर मग अशी परिस्थिती असेल तर आम्हाला हेल्थ इन्शुरन्स घ्यायची गरज काय आहे? जे हेल्थ इन्शुरन्स गव्हर्नमेंट कडनं असतं ते फंडिंग असतं, ते इन्शुरन्स नसतो. म्हणजे त्यांच्याच पगारातनं ते कट करून एक फंड तयार केलेला असतो आणि तो डिस्ट्रीब्यूट केला असतो, जसं कॉन्ट्रीब्युशन सारखं असतं. बरं, त्या फंडिंगला पण कॅपिंग असतं. मग 1 लाखाच्या वरची फाईल असेल तर ती मंत्रालयात जाईल, तर ते आहे. तो महत्वाचा मुद्दा नाही. महत्वाचा मुद्दा काय की कधीपर्यंत आपण जॉबला आहे. 58 मॅक्झिमम 60, त्यानंतर ते कव्हर असणार नाही. आणि त्याच्यानंतर मेन मेडिकल हिस्ट्री चालू होते किंवा मेडिकल खर्च चालू होऊ शकतो. खरं दुर्दैवानं त्याच्या अगोदरच एखादी मोठी हिस्ट्री क्रिएट झाली, लाईक बीपी, शुगर और हार्ट रिलेटेड, तर आपल्याला पॉलिसी पण मिळायचे चान्सेस कमी होतात. त्यामुळे तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये असा किंवा प्रायव्हेट कंपनीमध्ये असा तुम्ही स्वतःचा प्रायव्हेट हेल्थ इन्शुरन्स करून घ्यायला पाहिजे, ज्याच्यामध्ये पण ऑप्शन आहेत. ते मी सांगू शकतो 1 to 1 त्यांच्या बेसिसवर की आपल्याला ते पण कव्हर कसं करता येईल आणि हे पण कसं कव्हर करता येईल आणि फ्युचरमध्ये आपल्याला ते परत कसं वापरता येईल. खरं तुम्ही असं समजू नका की हेल्थ इन्शुरन्स हा गव्हर्नमेंटचा असल्यामुळे आम्ही करायला नाही पाहिजे. बेसिकली तो कधी तुम्ही जॉबला लागतं त्यावेळी तो करायलाच पाहिजे. आता याच्यामध्ये काही मी हेल्थ इन्शुरन्स बद्दल जेव्हा वाचत होतो किंवा ऐकलं काही जणांच्याकडनं, त्याला एक पर्सनल म्हणजे माझा व्यक्तिगत हेल्थ इन्शुरन्स हा एक पार्ट आहे आणि माझ्या कुटुंबातील काही मंडळींचा, ब्लड रिलेशन मधल्या काही लोकांचा हेल्थ इन्शुरन्स असा पार्ट आहे. त्याचा एक कंबाईन पण काय काय पॅकेजेस असतात. तर त्याच्यामध्ये म्हणजे सिंगल केलेलं चांगलं का सगळ्यांचं मिळून एकत्र केलेलं चांगलं, काय त्याच्यात चांगलं? सिंपल एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. समजा 10 रुपयाला आपल्याला एक पेन भेटतोय आणि 15 रुपयाला 2 भेटतोय, तर ते आपण नक्कीच 15 रुपयाला 2 पेन घेणार. बरोबर. कारण आपल्याला ते महाग पडू शकतं. तसंच हेल्थ इन्शुरन्स मध्ये की इंडिव्हिज्युअल हेल्थ इन्शुरन्स घेतला तर तुम्हाला
नक्कीच तो महाग पडणार आहे, आणि फॅमिलीचा घेतला तर तो स्वस्त पडू शकतो. आणि सगळ्यांची जबाबदारी आपलीच असते. बरोबर. आणि करता पुरुषच जर सगळ्यांची जबाबदारी घेणार नाही तर पुढे त्यालाच ते नुकसान बरोबर होणार आहे. म्हणजे एखादा एकटा माणूस असेल तर त्यानं स्वतःचा सिंगल केला ठीक आहे, पण कुटुंबामध्ये इतर जर सदस्य असतील आणि ब्लड रिलेशन मध्ये असतील तर त्यांचा एकत्रित केलेला त्याला जास्त कधी फायदेशीर आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट जो येतो किंवा लोकांच्या मनामध्ये सगळ्यात महत्वाची शंका काय असते की मी समजा हेल्थ इन्शुरन्स घेतलाय, पण पूर्वीच्या काळीचे लोकांचे अनुभव काय होते की आम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो, आमचं बिल वगैरे झाली, आम्ही बरे होऊन बाहेर पडलो आणि आम्ही बिलांचा क्लेम केला की मग इन्शुरन्स कंपनीवाले किंवा जे हेल्थ इन्शुरन्स वाले ते तुम्ही ह्या नियमात बसत नाही, तुम्ही त्या नियमात बसत नाही, तुम्हाला हे मिळत नाही, तुम्हाला ते मिळत नाही, अशा पद्धतीनं पूर्वी लोकांना ट्रीटमेंट मिळाले मेडिक्लेमच्या ह्याच्यामध्ये वगैरे. आपण गुड केसेस भरपूर असतील, पण आपण बॅड केसचा विचार करून या प्रश्नाकडे येऊया. तर आत्ताची जे हेल्थ इन्शुरन्स करतो तर ह्याच्यात काय पोझिशन आहे? कोविड नंतर खूप सिनारिओ बदललाय, कारण कोविड नंतर पूर्ण काय म्हणतात ती जगण्याची पद्धतच बदललेली आहे. त्यामुळे हा इफेक्ट हेल्थ इन्शुरन्स इंडस्ट्रीवर पण झालेला आहे, आणि त्यामुळे खूप प्रॉब्लेम्स पण क्रिएट झाले, कारण अवेअरनेस झिरो होता. बरोबर. कारण हेल्थ इन्शुरन्स म्हणा किंवा इन्शुरन्स म्हणा, कुणीतरी एक ऍडवायझर आहे जो पार्ट टाइम जॉब करतोय आणि ऍडवायझर ओळखीचा आहे, तो जबरदस्ती पॉलिसी तुम्हाला करायला होता. आणि तुम्ही पण काय करतो, एखादा पॉलिसी देऊन टाका, म्हणजे म्हणजे मी काहीतरी दिलंय तर त्यावेळी तुम्ही त्याचे रूल समजून घेत नाही. तुम्ही कधी येता रूल समजून घ्यायला, ज्यावेळी तुमचा क्लेम येतो, आणि तो ऍडवायझर प्रोफेशनल नसेल, त्याला इंडस्ट्रीचा अनुभव नसेल, तर तो तुम्हाला त्याचं उत्तर किंवा सर्व्हिस देऊ शकत नाही. त्यामुळे आमचं असं मत आहे की हेल्थ इन्शुरन्स घेताना तुम्ही कंपनी बघण्यापेक्षा, पॉलिसी बघण्यापेक्षा तुमचा कन्सल्टंट बघा. आज आपण डॉक्टरकडे का जातो, एक्सपर्ट डॉक्टरकडे? आज आपल्याला एखाद्या गोष्टीचा त्रास चालू झाला तर आपण 3-4 एक्सपर्ट डॉक्टरांचे शॉर्टलिस्ट करतो आणि त्यांच्याकडेच जातो, कारण त्यांना त्यांचा अनुभव आहे. तर तुम्ही पण प्रोफेशनली जे मार्केटमध्ये आहेत ते बऱ्याच लोक आहेत की त्यांच्याकडे तुम्ही कन्सल्टेशन घेऊ शकता आणि त्यांनी तुम्हाला ऑप्शन्स देऊ शकतात. खरं त्यांनी त्यासाठी वेळ द्यायला पाहिजे. आज माझा हाच एक प्रश्न आहे की लोकांना वेळ नाहीये, फोनवरून सगळे एक्सप्लेन करा म्हणतात, मग रूल्स काही सांगितले जात नाहीत किंवा समजून घेतले जात नाहीत, मग ते क्लेमच्या वेळी कळतात, मग तुम्ही हे सांगितलं नव्हता, मग ते कम्युनिकेशन गॅप राहतो. शेवटी प्रत्येक हेल्थ इन्शुरन्स कंपनी क्लेम द्यायलाच आहे, ऍडवायझर पण सर्व्हिस द्यायलाच आहे. ओके, तर मग तुम्ही पण तो वेळ द्यायला पाहिजे, कारण हा तुमच्या पण आयुष्याचा प्रश्न आहे. बरोबर. त्यामुळे तुम्ही समजून घेऊन हेल्थ इन्शुरन्स करायला पाहिजे. आणि क्लेमची प्रोसेस खूप सोपी असते. हॉस्पिटलमधले डॉक्युमेंट्स घ्यायचे आहेत आणि कंपनीच्या पोर्टलवर अपलोड करायचे आहेत. अच्छा. आणि ते कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतात, काय लागतात, हे सगळे बघायची जबाबदारी आमची असते. आम्ही क्लेम पास करत नाही. डॉक्युमेंट्स काय आहेत ते कंपनीला देतो, काही रिक्वायरमेंट आली ते कस्टमरला सांगतो आणि परत त्या हॉस्पिटलमधनं क्लिअर करून आम्ही देतो. प्रॉब्लेम्स येणार सर, कारण आपण भारतामध्ये राहतोय, तर प्रॉब्लेम्स येणार, तर त्याच्यावर ओव्हरकम करण्यासाठी आपल्याला चांगला मेडिएटर नक्कीच पाहिजे. बरोबर. मग आता तुम्ही हॅपी टू हेल्पच्या माध्यमातून ही सर्व्हिस गेली अनेक वर्ष देत आहे, मग या क्लेमच्या बाबतीमध्ये तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे किंवा तुमचा आणि क्लायंटेलचा एक्सपिरियन्स कसा आहे? मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की मी 2017ला चालू केलंय काम, हळूहळू मी काम करत गेलो. सगळ्यात मलाच पहिला अनुभव आला जेव्हा मी काम चालू केलं, तर ऑफकोर्स मी माझ्या स्वतःच्या फॅमिलीचा हेल्थ इन्शुरन्स केला. 6 महिन्यामध्येच माझा मुलगा ऍडमिट झाला जीवनमाळी हॉस्पिटल, आणि 5,143 रुपये बिल आहे. मला अजून पण आठवते, 8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि मी क्लेम केला आणि विदिन वीक माझ्या अकाउंटला ते पैसे क्रेडिट झाले. मग मला कॉन्फिडन्स आला की हेल्थ इन्शुरन्स कन्सेप्ट खूप चांगला आहे आणि हा लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. तर हेल्थ इन्शुरन्स मध्ये तुम्ही प्रॉपर डॉक्युमेंटेशन दिला तर तुम्हाला प्रॉपर क्लेम मिळतो. आणि काही क्लेम मध्ये काही प्रॉब्लेम्स आले तर ते कव्हर करायची जबाबदारी आमची असते, कारण ते जेन्युइन असायला पाहिजेत. त्या केसमध्ये मी आज प्रत्येक अवयवाचा क्लेम दिलेला आहे, म्हणजे एन्जिओप्लास्टी पण दिलेला आहे, कॅन्सरचा पण क्लेम दिलेला आहे, इव्हन मॅटर्निटीचे पण क्लेम दिले आहेत, न्यू बॉर्न बेबीचे पण क्लेम दिलेले आहेत. म्हणजे असं कोणताही क्लेम दिलेला नाही असं नाही, ओपन बायपासचा क्लेम दिलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेताय ना, हे क्लेम दिलेत म्हणजे मी प्रॉपर हेल्थ इन्शुरन्सची माहिती कस्टमरना दिली आणि त्यांनी पण सगळी मेडिकल हिस्ट्री आम्हाला क्लिअर केली. कोविडमध्ये काही प्रॉब्लेम्स क्रिएट झाले होते, कारण त्या एक सिच्युएशनच अशी होती की कुणालाच ते लक्षात येत नव्हतं. तर त्यानंतर खूप रूल्स चेंज झाले. IRDAनं पण कस्टमरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं काही रूल्स चेंज केले आणि कंपनीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं पण चेंज केले. आणि कंपनीचं मत असंच आहे की आम्ही क्लेम द्यायला बसलोय, फक्त तुम्ही माहिती व्यवस्थित आम्हाला द्या. अभिनंदन सर. हेल्थ इन्शुरन्स विषयी माझ्या मनात आणि पर्यायानं आपल्या हा पॉडकास्ट ऐकणाऱ्यांच्या मनात ज्या ज्या शंका होत्या त्याचं निरसन झालं असावं असं मला वाटतंय.
अभिनंदन सरांच्या बरोबर अजूनही आपल्याला काही पॉडकास्ट करायचे आहेत, पण आपल्या पुढच्या भागांमध्ये.